नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोतच, पण सुरुवातीला यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोलकात्यामध्ये सभा होणार आहे। कोलकात्यामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे 19 तारखेला मतदान होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज ते कोलकात्यात सभा घेतील। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती अमित शहांच्या काल झालेल्या रोड शोची, कारण या रोड शो दरम्यान मोठ्या प्रमाणावर जायपोळ आणि तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आज होणारी पंतप्रधानांची सभा विशेषत्वाने महत्त्वाची असल्याचं कळतंय। शहांचा ताफा विधान सराई या भागातून जात असताना त्या ट्रकच्या दिशेने काठ्या भिरकावण्यात आल्या, भाजपच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदींच्या आज होणाऱ्या सभेकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष आहे। एकूणच आपण जर पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये सध्या हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय। याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काल पश्चिम बंगालमध्ये उडालेला गोंधळ, झालेली जाळपोळ आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज होणारी पंतप्रधानांची सभा विशेषत्वाने महत्त्वाची। बरोबर आहे। आज महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने काल अमित शहा यांचा रोड शो होता, अमित शहाच्या रोड शो दरम्यान ज्या पद्धतीनं मोठा धुसफूस झाली, हिंसाचार झाला, यासोबतच कोलकाता युनिव्हर्सिटीचं जे कॉलेज आहे आणि जे विद्यासागर महाविद्यालय तिथे देखील मोठा गोंधळ झाला। विद्यासागर यांची मूर्ती तोडण्यात आली, म्हणजे पुतळा तोडण्यात आला। स्वामी विवेकानंद यांचाही पुतळा तोडण्यात आला। त्यानंतर टीएमसी विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमचक्री झाली, अनेक ठिकाणी जाळपोळ देखील झाली। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमध्ये 2 सभा घेणार आहेत। एक सभा जी आहे त्यांची ती हसनाबाद इथे आहे, जी साधारणतः 1:25 आहे, आणि दुसरी जी सभा आहे त्यांची ती हाऊस ग्राउंड बाटीघर डायमंड हार्बर मध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये। या दोन्ही सभांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, कारण की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी छोटासा प्रश्न, 2 सभा होणार आहेत पश्चिम बंगालमध्ये, दुसरी सभा साधारण किती वाजता सुरू होईल? कारण पहिली सभा 1 वाजता सुरू होणार आहे। पहिली सभा आहे ती 1:25 सुरू होईल हसनाबाद मध्ये, आणि दुसरी जी सभा आहे ती 3 वाजता सुरू होणार डायमंड हार्बर मध्ये। या दोन्ही सभांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण की टीएमसी विरुद्ध बीजेपी हा वाद उफाडलेला आहे आणि आपल्याला माहित असेल गेल्या मतदानाच्या सर्व फेऱ्यांमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार झाला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या सभेला अत्यंत महत्त्वाचा आहे। येत्या 19 मेला हा शेवटचा टप्पा आहे आणि त्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलतात, अमित शहाच्या रोड शो बद्दल ज्या पद्धतीने रोड शो मध्ये जाळपोळ झाली त्यामुळे या जाळपोळीच्या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये आज होणाऱ्या 2 सभांकडे, पंतप्रधानांच्या 2 सभांकडे विशेषत्वाने लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। पुढची बातमी उपराजधानी असलेल्या नागपूरमधली आहे। नागपूरमध्ये हल्दीराम वर्धा रोडवरील आउटलेटमध्ये सांबर वडा खाल्ल्यामुळे 2 जणांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते। त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलंय। यश अग्निहोत्री आणि नेहा अग्निहोत्री अशी आजारी पडलेल्या ग्राहकांची नावे। या वडा सांबारमध्ये पालीचं पिल्लू सापडल्याची तक्रार या ग्राहकांनी केलेली आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून। प्रवीण, काय अधिक माहिती या संदर्भात? लागवी या दोघांनाही आता दाखल करण्यात आला, त्यांची प्रकृती ही सुधारते आहे। या दोघांनी असा आरोप केला होता, यश अग्निहोत्री आणि त्याच्यासोबत एक आणखी एक व्यक्ती होती, त्यांनी दोघांनी की पालीचा पिल्लू त्यांना आढळला, त्यांनी फोटोग्राफ्स काढले। या संदर्भात हल्दीरामकडे विचारणा केली असता हल्दीरामकडून कुठली अधिकाधिक माहिती या संदर्भात काही मिळालेली नाहीये। पण असं या संदर्भात पहिल्यांदा दिसतंय आणि फूड अँड ड्रग डिपार्टमेंट सुद्धा या संदर्भात कारवाई करणार आहे। पण सध्या तरी हे 2 जण जे आहेत ते त्यांची प्रकृती सुधारते, देव हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलंय। आता चौकशी होईल आणि जे पुरावे सापडतील त्यानुसार हल्दीरामवर या संदर्भात गुन्हा दाखल। निश्चित प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता।